घन घन घनात बोते. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर शेगावची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. सुखच हवं आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसं दुधात दही लपलेलं असतं, तसं तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेलं सुख बाहेर येईल. अरे बाळा, तुझा काय आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तूही स्वतःबद्दल काहीही बोलू नको, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतर लोकच तुझा परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणी जीवनात नसतात तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केलास, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपलं दुःख सांगून, अशावेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस, काही न सांगून. जीवनात कुठलंही वळण आलं तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात माझं प्रतिबिंब दिसून येईल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझं ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवं त्यापर्यंत ते नक्की पोहोचेल. नामस्मरण कधीही तुला कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करायला कुठलाच अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो. फक्त एकदा मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर डोळे बंद करून माझे ध्यान कर, माझ्याशी संवाद साधशील. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचा मोल कधी विसरू नको. विचारांवर लक्ष ठेव, त्याचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेव, ते कृतीत उतरतात. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतं, आणि अशी माणसं भेटली आहे हे कळायला मन लागतं. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडविण्यासाठी खर्च कर, म्हणजे इतरांना दोष देण्यात वेळ वाया जाणार नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. तुझी नियत कितीही चांगली असू दे, दुनिया दिखाव्यावरून किंमत ठरवत असते. आणि तुझा देखावा कितीही चांगला असू दे, परमेश्वर तुला नियत ओळखूनच फळ देणार. तुझं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणं कितीही कठीण असो, जर तुझ्या मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हातावरील रेषेमध्ये दडलेलं भविष्य पाहू नकोस, त्याच हाताने प्रामाणिकपणे काम कर. मुखात माझं नाम असू दे, तुला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नको, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नको. रानातलं तण पिकाचा नाश करतं आणि मनातलं तण जगण्याचा सर्व नाश करतं. माझं नामस्मरण ताणाचा सर्व नाश करतं आणि जीवनाचं सोनं करतं. मी माझ्या भक्तांना नेहमी पाठबळ देत असतो. ज्यांनी मला जाणलं त्याला हे कळलं, आणि ज्यांना नाही कळलं त्यांनी मलाच आपणहून गमावलं. गण गण गणात बोते.